आज मुकुंदनगर परिसरामध्ये महानगरपालिकेचे कामगार हे ज्यावेळेला तिथं लाईटचं मेंटेनन्स करण्याकरता गेलेले होते, त्याच्यावरती प्राणघातक हल्ला हा करण्यात आला आणि आज तो इतका गंभीररित्या जखमी झालेला आहे. तो अगदी जे जीवन आणि मृत्यूची त्याची झुंज ही सायंकाळपासून सुरू आहे. अतिदक्षता विभागामध्ये त्याला मॅकेर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर तो महानगरपालिकेचा धीरजसिंग परदेशी हा जो काही युवक तिथं लाईटचं मेंटेनन्सचं काम करण्याकरता गेला, हा काही कुठल्याही प्रकारे तिथं खाजगी काम नाही, सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम हे करण्याकरता गेलेला असताना त्याच्यावरती प्राणघातक हल्ला होणं हे कुठपर्यंत योग्य आहे. आणि ते काम तिथलं आवरल्यानंतर तो तिथलच्या कब्रस्तानमध्ये काम करण्याकरता गेलो. त्याला तिथं स्थानिक वायरमननी सांगितलं कब्रस्तानमध्ये देखील काम आहे, तिथं तो करण्याकरता गेला. म्हणजे अशा प्रकारे सिव्हिल काम म्हणजे सार्वजनिक काम चालू असताना एखाद्यावरती हल्ला करणं ही घटना ही खरं तर फार निंदनीय आहे. त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. पोलीस तपास करत आहेत, आरोपी सापडण्याचा प्रयत्न सुरू आहे, FIR दाखल करण्याचं काम सुरू आहे. आणि आज सगळेच लोक या ठिकाणी आमचे सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे काम करणारे सर्व पदाधिकारी असतील, सर्वच मान्यवर असतील, सगळे आलेले आहेत. पोलिसांनी देखील याच्यामध्ये खबरदारी घेऊन याच्यामध्ये लवकर आरोपी अटक झाला पाहिजे अशी मागणी त्याला आम्ही केली आहे. 2023 मध्ये देखील ज्यावेळेला जुन्या महानगरपालिकेच्या जवळच्या परिसरामध्ये असंच ज्यावेळेला महानगरपालिकेचे जे असणारे जे काही लाईटचं काम करणारे व्यवस्थापन करणारे लोक होते, तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारे मारहाण करण्याचं काम हे 2023 मध्ये देखील घडले होतं. त्याची फिर्याद ही कोतवाली पोलीस स्टेशनला देखील दाखल आहे. असे लोक ज्या वेळेला जिहादी लोक ज्या परिसरामध्ये राहतात तसा प्रकार अनेक वेळेला अशा भागांमध्ये घडलेला आहे. त्याची पोलीस स्टेशनला नोंद देखील आहे. जे काय पहिल्यांदाच घडलं नाही, पण पहिल्यांदा आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ती एखाद्याच्या जीवावरती बेतलेला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला मागणी केलेली आहे की आपण कुठेतरी याच्यामध्ये उपाययोजना कराव्यात, आरोपी लवकर अटक करावा. सर्वांना नमस्कार. आता मी हॉस्पिटलमध्ये आता भेट दिलेला आहे. 4:20 दरम्यान जे पेशंट आहे आता ॲडमिट झालेले ते धीरज परदेशी म्हणून त्यांना काम करत असताना काही लोकांना त्यांना मारहाण केलेला आहे. त्या प्रकरणामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांचे उपचार सुरू झाला इकडे हॉस्पिटलला आणि बरेच लोक इकडे थांबलेले आहे. आणि फक्त एवढंच आहे, पूर्ण नगरमध्ये जे नागरिकांना विनंती आहे ते आमच्या लगेच पोलीस कंप्लेंट पण आता दर्ज होत आहे. आणि जे लोक केलेलं आहे त्यांना पकडण्यासाठी आमच्या टीम्स ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. तो कशासाठी हा घटना घडला, कोण केलेला, त्यांचं कारण काय आहे, त्यांचा शोध सुरू झालेला आहे. तो फक्त तुमच्या माध्यमातून सर्व मीडिया माध्यमातून मी विनंती करतो नागरिकांना कोणीही काही अफवावर विश्वास ठेवू नये. पोलीसला आपलं काम करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा आणि शांतता राखण्यासाठी तुम्ही लोकांना प्लीज कृपया करून पोलीसला सहकार्य करावे. आम्ही आमच्या टीम ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. फक्त एवढंच बोलू इच्छितो आणि बाकी लोकांना पण जे लोक गर्दी करताय सर्वांना बोलताय आमच्या पूर्णपणे बंदोबस्त पण तयार केलेला आहे. कोणीही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. तो शांत राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करा.